नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय काशी भोपळा म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी. आणि ही भाजी नॉर्मली थोडी कमी तिखट असते किंवा या भाजीला कमी तिखटपणा येतो. पण आता आपण ही आजची जी भाजी करणार आहोत ही झणझणीत भाजी करणार आहोत. पाहू शकता इथे पाव किलो जवळजवळ आपण काशी भोपळा घेतलेला आहे. यात वरचं जे मी दाखवते सुरीच्या साह्याने हे वरचा पोर्शन सगळा काढून घ्यायचा आहे. बिया वगैरे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. आणि खालची साल देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे. पाहू शकता वरचा पोर्शन आपण काढून घेतला आहे बियांसकट. आता मागची साल आपण ही सोलून घ्यायची सोलण्याच्या साह्याने. आता 4 तुकडे केले त्याचे आणि सोलण्याच्या साह्याने छान सोलून घेतला. आता या पद्धतीने आपण स्क्वेअर कट करून घ्यायचे आहेत आपण त्याचे. पाहू शकता आपली भाजी तयार आहे. आपण भाजी चिरून घेतली होती. शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण याचं वाटण करून घेणार आहोत. साखर, मीठ, काश्मीरी चिली पावडर, हळद, लाल मिरची पावडर, हिंग आणि फोडणीसाठी राई आणि जिरे. गरम मसाला अगदी थोडाच घेतला आहे, छोटा चमचा. आता कुकरमध्ये तेल तापवून घेतलं. इकडे मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेतो आहे. अगदी सरसरीत वाटण करून घ्यायचं, खूप बारीक करायचं नाही ते. फोडणी दिली आपण तेलामध्ये. जिरे, मोहरी, हिंग छान खमंग भाजून घ्यायचं. थोडं हलवून घेतल्यानंतर यात वाटण जे आपण करून घेतलं होतं सरसरीत ते म्हणजे थोडक्यात ठेचा कच्चा तो आपण टाकून घ्यायचा आहे. आणि तो टाकून घेतल्यानंतर तो देखील छान खमंग भाजून घ्यायचा आहे. आता यात लगेचच भोपळ्याचे तुकडे टाकून ते देखील छान, कढीपत्ता टाकला आहे, भोपळ्याचे तुकडे टाकायचे आणि छान परतून घ्यायचा आहे भोपळा. 1 मिनिट फक्त. यात आपण उरलेलं मिक्सरमध्ये जे होतं ते वाटण टाकलं. लाल मिरची पावडर टाकली आहे, हळद, काश्मीरी चिली पावडर, गरम मसाला. छान हे सगळं आपल्या भोपळ्याला कोट झालं पाहिजे. शेंगदाण्याचा कूट देखील टाकायचं आहे. छान परतून घ्यायचं तेलावर, म्हणजे हे जे लाल तिखट आपले जे मसाले आपण टाकले हे छान कोट होतात भोपळ्याला. आता मीठ टाकले, थोडी साखर, कोथिंबीर, अगदी 2 चमचे पाणी. छान कोथिंबीर सगळीकडे लागेल असं मिक्स करून घ्यायची ही भाजी. कारण भोपळा हा अगदी पटकन शिजतो, त्यामुळे आपण ॲक्च्युली कुकरमध्ये करतोय, पण हा नुसत्या वाफेवर देखील छान होतो. पाहू शकता नुसतं कुकरचं झाकण लावून घेतलं मी आणि त्यानंतर आपण लगेचच गॅस 2 मिनिटातच बंद करून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवर ठेवलं होतं. पाहू शकता आपली छान अशी रसरशीत भाजी तयार आहे. आणि आता ही आपण भाकरीबरोबर देखील सर्व करू शकतो. इतकी झणझणीत झाली आहे. असं वाटतं मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पाहू शकता अतिशय सुंदर दिसते ही भाजी, अतिशय सुंदर लागते चवीला. भाकरीसोबत देखील आपण अगदी सहजरित्या खाऊ शकतो आणि हिला थोडा रस देखील असतो. कुकरमध्ये केल्यामुळे ही अशी भाजी तयार होते. थँक्यू.